नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज ऑसम फोन्स आहेत आपल्याकडे। ऑसम म्हणजे ए सिरीजचे सॅमसंग गॅलेक्सीचे फोन। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, हे ऑसम का म्हणतात माहिती आहे? कारण की हे ऑसमली विकले जातात। हो, लिटरली दे आर वन ऑफ द हायेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स फ्रॉम सॅमसंग। मागच्या वर्षी जर का बघायचं झालं तर A54 जो A55 चा प्रेडेसेसर आहे तो सगळ्यात जास्त विकला गेलेला। त्या व्हेरी व्हेरी पॉप्युलर, एस्पेशली ऑफलाईन मध्ये। आणि म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ करावा। सॅमसंगचे A55 आणि A35 लॉन्च झालेले आहे आणि म्हणून तुमच्यासाठी अनबॉक्सिंग आणि फर्स्ट इंप्रेशन मी घेऊन आलेलो आहे। लेट्स सी किती ऑसम आहेत। लेट्स ओपन। हा A55 आहे, हा A35 आहे। पहिली गोष्ट, ऑसम बॉक्स नाही, छोटा बॉक्स आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन छोटे नाहीयेत, फोन मोठे आहेत। ऑलराईट, बॉक्स मध्ये काय येतं? USB Type-C to Type-C केबल, डॉक्युमेंटेशन आणि सिम कार्ड टूल। येस, ऑलराईट, दॅट्स अबाउट इट। एवढंच आहे। मी A35 जास्त काय बोलणार नाहीये, मेनली A55 बद्दल सांगतो। आणि आधी चालू करण्याच्या आधी सांगतो की हा जो आहे, जेव्हा मी अनबॉक्सिंग करतो त्याची प्राइस मला माहित नाहीये, पण A55 40,000 पर्यंत येणार आहे आणि हा जो आहे तो अराउंड 35,000 पर्यंत येणार आहे। सो लेट्स लुक ॲट A55। येस, A54 जो होता तुम्हाला माहिती आहे, म्हणजे इतका असं मोठा असं नव्हता, पण ह्याची साईज वाढलेली, कारण की डिस्प्ले साईज वाढलेली, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। बट मेटल फ्रेम आहे। जर का तुम्ही व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर ऑन ऑफ बटन बघितलं तर ते थोडं वेगळं असं वरती आलेलं आहे। बाकी सगळे फ्लॅट साईड्स आहेत। त्या हातात जबरदस्त वाटतो, म्हणजे हा शार्प एजेस थोडे आहेत हे मात्र नक्की, बट मेटल फ्रेम आहे। आम्ही आमच्या हिंदी चॅनलवरती करतो ड्रॉप टेस्ट, पण मराठीमध्ये करण्याची मजाच वेगळी आहे। त्याच्यामध्ये एकच केलंय थोडं वेगळं, आपण दोन्हीची करूया एकाच वेळेला। दॅट विल बी लॉट ऑफ फन। पण हा कलर्स बघा ह्या दोघांचे। मित्रांनो, हे जे दोन कलर्स आहेत ना, खरंच मस्त आहेत। एस्पेशली हा लायलॅक मुलींना खूप आवडणार आहे। दोन्ही एका वेळा पाडूया, बघूया पाडता येते का, आणि ते सुद्धा ना जरा जास्त जोरात पाडूया। 1 2 डबल धमाका। ऑलराईट, मागून 1 2 ओह, पण आई ग, आमचं टेबल बघा कसं झालंय फोन पाडून। एनिवेज, फोनला काही नाही मित्रांनो, गोरिल्ला ग्लास विक्टस प्लसचं प्रोटेक्शन आहे आणि पुढं आणि मागं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। पण जर का A55चं सांगायचं झालं ना, एक गोष्ट मात्र आहे, हा आता मोठा झालेला आहे, हातात डेफिनेटली मोठा वाटतो। फोन आता बंद आहे, चालू करूया। तोपर्यंत मित्रांनो मला सांगा, तुमच्याकडे कुठला A सिरीजचा फोन आहे? म्हणजे सॅमसंगचा A सिरीजचा कुठला फोन तुमच्याकडे आहे हे मला नक्की सांगा। कुठला वापरताय, कशाने बघताय, बघूया आमच्यामधले किती व्ह्यूअर्स A सिरीजचा फोन वापरतात। डेफिनेटली देर विल बी क्वाईट अ फ्यू। बाय द वे, सांगायचं विसरलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। भरपूर नवीन नवीन व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मराठी चॅनलवरती आणणार आहे। सो डू दॅट राईट नाउ। आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, नाही आवडला नका लाईक करू, डिसलाईक करा आणि सांगा आम्हाला की कसं इम्प्रूव्ह करू शकतो ते। बरं, फोन मोठा होण्याचं कारण तुम्हाला माहिती काय? कारण की डिस्प्ले वाढलेला आहे। आधी 6.4 इंचचा डिस्प्ले होता, आता 6.6 इंचचा डिस्प्ले झालेला आहे। एमोलेड डिस्प्ले आहे, 120 हर्ट्ज फास्ट रिफ्रेश रेट आहे, HDR10+ सपोर्ट आहे, 1000 निट्स HBM आहे। म्हणजे ब्राईटनेस बद्दल सांगायचं झालं तर हाय ब्राईटनेस मोड, बाहेर जेव्हा तुम्ही सूर्यात जाताल तेव्हा 1000 निट्स आहे। ओव्हरऑल डिस्प्ले चांगला आहे। जर का तुम्ही स्क्रीन टू बॉडी रेशो बघितला तो सुद्धा चांगला आहे, कारण की साईडचे बेझल्स, वरचं बेझल बारीक आहे, सेंटर पंचोल आहे, इव्हन चिन सुद्धा ॲव्हरेज साईजची आहे। आणि ऑसम सांगायचं झालं या फोन बद्दल तर ऑसम मल्टीमीडिया डेफिनेटली, कारण की डिस्प्ले चांगला आहे आणि डॉल्बी ॲटमॉस ट्यून स्टिरिओ स्पीकर्स येतात जे लाऊड आहेत, ज्यांची क्वालिटी चांगली आहे। त्यामुळे जर का तुम्हाला एक चांगला दिसणारा फोन पाहिजे असेल, कारण की ग्लास बॅक वगैरे आहे, लिटरली हा S सिरीज सारखा दिसतो। म्हणजे लांबून जर का मी फोन असा केला ना आणि असा फोनवरती बोलतोय, लोक म्हणतील वाव तू S सिरीजचा फोन घेतलाय। आणि म्हणून सुद्धा भरपूर लोक A सिरीजचा फोन घेतात। आणि डिस्प्ले मध्ये मित्रांनो विजन बूस्टर सुद्धा आहे आणि SGS सर्टिफिकेशन, लो लाईट सर्टिफिकेशन। रात्री अंधारात तुम्ही 1-2 वाजेपर्यंत असं लो लाईट मध्ये वाचलं तरी डोळ्याला त्रास होणार नाही। सो लुक्स मध्ये ऑसम आहे, बिल्ड क्वालिटी ड्युरेबिलिटी मध्ये ऑसम आहे, डिस्प्ले मध्ये ऑसम आहे। चला परफॉर्मन्स, हे बघा A सिरीजचे जे फोन्स असतात ना ते परफॉर्मन्स, कारण की ह्या प्राइस रेंज मध्ये तुम्ही घेतलं तर ह्याच्याहून चांगले परफॉर्मिंग फोन मिळतील, पण बरेच गोष्टी ज्या ह्यामध्ये आहेत त्या फोन्समध्ये मिळणार नाही। कारण ह्याच्यामध्ये मित्रांनो Exynos 1480 हा प्रोसेसर येतो। हा नवीन प्रोसेसर आहे। ह्याचा अंतुतू स्कोर 7,25,000 पर्यंत येतो। A35 बद्दल सांगायचं झालं तर Exynos 1380 आहे। आणि परफॉर्मन्स तसं गेमिंग परफॉर्मन्स वगैरे जर का मी म्हणायचं झालं तर गेमिंग मध्ये मीडियम सेटिंग्स वगैरे तुम्ही 40 FPS वरती गेमिंग करू शकाल। जेन्शिंग इम्पॅक्ट खेळा, BGMI खेळा, 40 FPS वरती वगैरे गेमिंग करू शकाल, काही प्रॉब्लेम नाही। एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे थर्मल्स याचे चेक, जास्त
जास्त गरम वगैरे होत नाही, कारण 73 का 74% मोठा कूलिंग चेंबर आलेला आहे आता. बेसिकली आधी जे कूलिंग होतं त्याच्या 74% लार्जर साईज झालेली आहे, त्यामुळे थर्मल जे आहेत ते चेक मध्ये आहेत. हो, पण इथं मी डेफिनेटली म्हणेन की असं नाहीये की हा ऑसम परफॉर्मन्स आहे. ह्या प्राइस रेंज मध्ये दुसरे फोन्स आहेत जे चांगले परफॉर्मन्स देतात. याहूनही UI मध्ये काही गोष्टी खरंच ऑसम आहेत. एक तर One UI 6.1 येतं, विच इज बेस्ड ऑन Android 14. 4 वर्षाचे OS अपडेट्स मिळतात आणि 5 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट. Android 15, Android 16, Android 17, Android 18 पर्यंत तुम्हाला अपडेट्स मिळत राहणार आणि त्याच्यानंतरही अजून 1 वर्ष तुम्हाला सिक्युरिटी अपडेट्स मिळणार. मी म्हणेन हा फ्युचर प्रूफ एक फोन आहे OSच्या बाबतीत. पण ऍट द सेम टाइम हे सुद्धा मी म्हणेन की आम्ही जेव्हा सेटअप वगैरे करत होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा दिसल्या की ज्या अशा ऑसम फोन मध्ये नसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ब्लोटवेअर्स वगैरे होते, थर्ड पार्टी ऍप्स होते, जे तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता पण आहे त्याच्यामध्ये. परत हे असे विजेट्स वगैरे येतात जे सारखे रिकमेंडेशन वगैरे देत असतात, तुम्ही ते रिमूव्ह करू शकता पण ते आहेत. सो थोडा ऑसमनेस कमी डेफिनेटली करतात या गोष्टी. हा, पण One UI 6.1 आहे म्हणजे One UI असल्यामुळे जे One UI चे भरपूर फीचर्स आहेत ते तुम्हाला मिळतात. फॉर एक्झाम्पल नॉक्स वॉल्ट मिळतं सिक्युरिटीसाठी, सेक्युअर्ड फोल्डर मिळतं. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला काही तुमच्या गोष्टी टाकायच्यात, लोकांना पर्यंत पोहोचायचं नाही, डेटा प्रायव्हेट पाहिजे, सेक्युअर्ड फोल्डरचा वापर करू शकता तुम्ही. 5G आहे, VoNR व्हॉइस ओव्हर 5G जे असतं ते आहे, Wi-Fi 6 आहे, ब्लूटूथ 5.3 चा सपोर्ट सुद्धा येतो आणि NFC सुद्धा आहे. आणि NFC असल्यामुळे सॅमसंग वॉलेट टॅप अँड पे जे फीचर आहे ते सुद्धा One UI देतं तुम्हाला. प्रायव्हेट शेअरचं फीचर येतं. मेंटेनन्स मोड आहे, सर्व्हिसिंगला तुम्ही फोन वगैरे टाकलेला आहे तेव्हा तुम्हाला डेटाची काळजी, अरे बापरे माझे फोटो वगैरे बघायला नाही पाहिजे सर्व्हिस सेंटरच्या लोकांनी, नो प्रॉब्लेम, मेंटेनन्स मोड मध्ये टाका, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ऑलराईट, बाकीचे मी कॅमेरा बद्दल बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये काही ऑसम गोष्टी नक्की आहेत. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की IP67 सर्टिफिकेशन येतं, सो दॅट इज रिअली गुड. परत 40,000 मध्ये 1-2च फोन आहेत, रेअर फोन आहेत की ज्याच्यामध्ये येतं, पण ह्याच्यामध्ये IP67 येतं. सार व्हॅल्यू वगैरे विदिन लिमिट्स आहेत मित्रांनो. वाईड वाईन L1 चा सपोर्ट येते. मल्टीमीडिया मी तुम्हाला जर सांगितलं, नेटफ्लिक्स तुम्ही HDR बघू शकता, त्यामुळे जे व्ह्यूइंग एक्सपिरियन्स आहे तो जबरदस्त आहे. आणि त्यामुळे मल्टीमीडियामध्ये मी ह्याला ऑसम म्हटलेलं आहे. FM रेडिओ नाहीये, नोटिफिकेशन लाईट नाहीये. सेन्सर्स बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर सगळे सेन्सर्स येतात. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, फेस अनलॉक आहे, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. परफॉर्मन्स मध्ये मित्रांनो तुम्हाला UFS 3.1 स्टोरेज टाईप मिळतं आणि LPDDR5X रॅम टाईप मिळते A55 मध्ये. त्याच्यामध्ये मात्र A35 घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला LPDDR4X रॅम टाईप आणि UFS 2.2 स्टोरेज टाईप मिळतं. 5000 mAh ची बॅटरी, 25 वॉट चार्जिंग आहे. आता बाकीचे जे ब्रँड्स आहेत ना ते फास्ट चार्जिंगच्या बाबतीत खूप पुढे गेलेले आहेत. सॅमसंग नीड्स टू कॅच अप डेफिनेटली त्या बाबतीत, फास्ट चार्जिंगच्या बाबतीत थोडं अजून पुढे यायला पाहिजे. आता कॅमेराकडे वळूया, खूप महत्वाचं आहे. A55 मध्ये जर का कॅमेरा सेटअप सांगायचं झालं तर मागं 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी OIS सेन्सर मिळतो, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड मिळतो, 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो मिळतो, पुढे 32 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर आहे. A35 मध्ये तेच सेटअप जे ते 50 मेगापिक्सेलचा OIS आहे पण 8+5 मिळतो, 50+8+5 आणि सेल्फी सेन्सर 13 मेगापिक्सेलचा मिळतो. सो दॅट इज व्हॉट A35 इज. पण A35च्या कॅमेराच्या बद्दल सांगायचं झालं तर खरंच चांगले फोटोज येतात. डेफिनेटली वन ऑफ द बेटर वन्स. कलर्स म्हणू दे, शार्पनेस, क्वालिटी त्याची म्हणू दे, डायनामिक रेंज वगैरे जी आहे ते म्हणू दे. फीचर्सच्या बाबतीत मी बोलणार आहे पण ओरिजिनल क्वालिटीमध्ये भरपूर फोटोज आम्ही क्लिक केलेले आहेत आणि त्याची G ड्राईव्ह लिंक मी खाली देतोय, नक्की जाऊन बघा. A55 चे सुद्धा, A35 चे सुद्धा. पण OIS असल्यामुळं 2-3 गोष्टींचा फायदा होतो. एक तर लो लाईट मध्ये फोटो चांगले दिसतात आणि एक गोष्ट मी डेफिनेटली म्हणेन की लो लाईट परफॉर्मन्स जो आहे तो डेफिनेटली इम्प्रूव्ह झाला आहे. जर का व्हिडिओग्राफी बद्दल सांगायचं झालं 4K 30 FPS रेअर मध्ये मिळतं. पुढे सुद्धा तुम्हाला 4K 30 FPS A55 मध्ये मिळतं. सो ठीक आहे, मी म्हणेन की 4K 60 FPS रेअर मध्ये असतं तर जास्त चांगलं झालं असतं. पण हो, 4K शूट तुम्ही करू शकता बॅक अँड फ्रंट. फीचर्स बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर AI चे फीचर्स बद्दल मी बोलणार आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला जर का पोर्ट्रेट मोड, प्रो मोड, व्हिडिओ मोड, बाकीचे स्लो मोशन, सुपर स्लो मोशन, हायपर लॅप्स, मॅक्रो मोड, पॅनोरमा, फूड, प्रो सगळे फीचर्स आहेत. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ड्युअल रेकॉर्डिंग सुद्धा आहे. सिंगल टेक फीचर जो आहे खूप पॉप्युलर आहे. एकदाच फोटो काढा आणि तुम्हाला 5, 6, 7 वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील आणि त्याच्यामधलं जे चांगलं आहे ते तुम्ही चूज करा. तो सिंगल टेक ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये मिळतो. जेव्हा तुम्ही फोटो काढताय ना तेव्हा शॉर्ट सजेशन नावाचं एक आहे, ते तुम्ही टॉगल ऑन केलं तर तुम्हाला ऍक्च्युअली सांगेल की हा थोडा टिल्ट करा फोनवरती, थोडा लेफ्ट साईडला करा, मग तुमचा फोटो चांगला आहे. तो सजेस्ट करतो की तुमचा शॉट कसा येईल. तर तुम्हाला फोटो चांगला काढता आला नसला तरी तुम्ही चांगले फोटोग्राफ होतात. जर का तुम्ही व्हिडिओ काढताय तर व्हिडिओग्राफीमध्ये सुद्धा ऑटो फ्रेमिंग नावाचं फीचर आहे. तर बेसिकली तुम्ही काढताय फोटो, कोणतरी सब्जेक्ट आहे तो बरोबर मध्ये येऊन जातो. सो दॅट कम्स इन टू फोकस. तर असे फीचर्स आहेत त्याच्यामुळे कॅमेरा जो आहे ना खरंच नॉट ओनली युजफुल आहे, इट्स ऑसम कॅमेरा. AI चे सुद्धा फीचर्स खूप आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट सजेशन, ऑटो फ्रेमिंग, हे फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या आधी आहे.
पण काढल्यानंतर जर का तुम्हाला एडिट करायचं असेल तर 2-3 खूप छान फीचर येतात. एक तर रिमास्टर येतो. रिमास्टरमध्ये म्हणजे सगळ्याच बाबतीत फोटो इम्प्रूव्ह करतो. ग्रेन्स वगैरे असतील तर ते काढून टाकतो. इमेज क्लिपर आहे, कुणाच तरी फोटो आहे त्याचं स्टिकर बनवायचे तुम्हाला, ते तुम्ही ते लॉंग प्रेस करा त्याला, तो तेवढं चूज करेल आणि त्याचं स्टिकर बनवून टाकेल. अँड येस, ऑब्जेक्ट इरेजर, ते तर तुम्हाला माहिती आहे, कुणी फोटो बॉम्ब करते मागे एखादा पोल वगैरे झाड वगैरे, ते तुम्हाला काढायचं, फक्त सब्जेक्ट तुम्हाला फोकसमध्ये ठेवायचं, ते ऑब्जेक्ट इरेज करू शकता. अजून एक गोष्ट सांगतो, जर का तुम्ही सॅमसंगचा फोन घेताय किंवा आता सुद्धा ए सिरीजचा फोन वापरताय तर त्यांचं एक एनहॅन्स एक्स नावाचं एक ॲप आहे, ते नक्की डाउनलोड करा. म्हणजे वेदर इट इज व्हिडिओ एडिटिंग ऑर वेदर इट इज फोटो एडिटिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल, खूप सजेशन्स मिळतील, खूप चांगले तुमचे फोटोज आणि व्हिडिओज होतील. सो ट्राय दॅट. आणि A35 आणि A55 बरोबर अजून एक गोष्ट सॅमसंगने लॉन्च केली आहे, त्यांचं स्मार्ट वॉच स्मार्ट बँड हायब्रिड गॅलेक्सी फिट 3. 5,000 रुपये याची प्राइस आहे आणि डिझाईन वगैरे तुम्ही बघितलं तर खरंच चांगले मेटल बॉडी आहे, त्यामुळे ड्युरेबल सुद्धा आहे. आणि 5,000 मध्ये तुम्हाला एक स्मार्ट वॉच स्मार्ट बँड सॅमसंगचं मिळते. सो इट इज क्वाईट गुड. आणि फिट 3 मध्ये मी नोटीस केलं ह्याची जी UI आहे ना ते खरंच एकदम क्लीन आहे. जसं One UI 6 जसं फोन्समध्ये सॅमसंग फोन्समध्ये क्लीन UI मिळतं तसंच गॅलेक्सी फिट 3 मध्ये सुद्धा क्लीन UI आहे. तर काय वाटतं मला A55 आणि A35 बद्दल? हे बघा, जनरली ए सिरीजचे फोन्स जे असतात ते थोडे प्राइस त्यांची जास्त असते. ऑफलाईनमध्ये खूप पॉप्युलर होतात, लोकांना ते आवडतात. काही लोकांना सॅमसंगचाच फोन घ्यायचा असतो आणि ते ए सिरीजचे फोन घेतात आणि दे आर व्हेरी व्हेरी हॅपी. का? कारण मी 3-4 गोष्टी जे असतात म्हणजे सगळ्यांना जसं आम्ही परफॉर्मन्सकडे जास्त महत्त्व देतो, सगळ्यांचं तसं नसतं. इनफॅक्ट 70-80% लोक जे आहेत ते ओव्हरऑल फोनकडे बघतात. फॉर एक्झाम्पल ड्युरेबिलिटी कशी आहे, त्याचा डिस्प्ले कसा आहे, IP सर्टिफिकेशन आहे का नाही, त्याचे कॅमेराज काही लोकांना खूप महत्त्वाचे असतात. तर ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत, डिस्प्ले, ड्युरेबिलिटी, लुक्स, कॅमेरा, या बाबतीत हा डेफिनेटली मी म्हणेन टू अ सर्टन एक्सटेंट ऑसम आहे A55 and A35. परफॉर्मन्सच्या बाबतीत देर आर अदर फोन्स दॅट रिअली गिव्ह यू बेटर परफॉर्मन्स. UI मध्ये जर जायला म्हणजे ते ऑसमनेस थोडं कमी करतं की थर्ड पार्टी ॲप्स ब्लोटवेअर वगैरे नको आहे. कसा वाटला फोन, कसा वाटला व्हिडिओ, कसा वाटलो मी, जे काय आहे लाईक करा, डिसलाईक करा, सांगा आम्हाला नसेल आवडला तर. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.